नंदगिरी किल्ला संवर्धन उपक्रमाचे आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून कौतुक। नांदेडमध्ये ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना आता राजकीय स्तरावरून पाठबळ मिळताना दिसते आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा अंदाज समिती सदस्य आमदार सदाभाऊ खोत यांनी नांदेड शहरातील नंदगिरी किल्ल्याला भेट देत संवर्धन कार्याचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी किल्ल्याची पाहणी करत इतिहासकालीन वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट दिली। स्थानिक तरुणांनी एकत्र येत या ठिकाणी पुरातन ठेवा जपण्याचा केलेला प्रयत्न त्यांनी विशेष कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे। या ठिकाणी नंदगिरी किल्ला पाहण्याचा मला योग आला आणि या नांदेड शहरातील नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार हा जो युवकांचा ग्रुप आहे आणि या ग्रुपनं खऱ्या अर्थानं पुराण तत्वातल्या वस्तू आणि हा किल्ला जतन करण्याचं संवर्धन करण्याचं एक चांगलं काम हातामध्ये घेतलेलं आहे। माझ्या इथले सहकारी काही मित्र त्यांनी मला आग्रह केलेला होता आणि म्हणून मी सकाळी 7च्या टायमिंगला या ठिकाणी किल्ल्याच्या परिसरामध्ये आलो। निश्चितच शहराच्या लगतची ही वास्तू आहे आणि यापूर्वीच या ठिकाणी या किल्ल्याची जर मोठ्या प्रमाणामध्ये डागडुजी झाली असती, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणामध्ये झालं असतं, गार्डन उभं राहिलं असतं, बोटिंगची जर व्यवस्था किल्ल्याच्या साईडला केली गेली असती, योगायोगानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी गंगामाईचा प्रवाह वाहता प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शहरातल्या जनतेला एक मोठं पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण करता आलं असतं आणि ते करणं गरजेचं होतं। दुर्दैवानं काल दुर्लक्ष इथल्या नेतृत्वांचं झालं हे मला खऱ्या अर्थानं समजून येत नाही, परंतु या सगळ्या युवकांनी एक चळवळ किल्ला संवर्धनाची उभा केलेली आहे आणि ही प्रेरणादायी चळवळ आहे। निश्चितपणानं शासनाच्या माध्यमातून या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील। अंदाज समितीच्या निधी उपलब्ध नसल्याचं सांगलं जायचं, निधी उपलब्ध करण्यासाठी काय प्रयत्न असणार? नाही, एक आहे की अंदाज समितीच्या बैठकीमध्ये मी बघत असताना शहरातली कायदा आणि सुव्यवस्था हे खऱ्या अर्थानं रसातळाला गेलेलं आहे। मी चळवळीच्या कालखंडामध्ये 1990ला या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलेलं आहे, या शहरामध्ये राहिलेलं आहे। त्या काळचं जे शहर होतं, त्या काळचं जे लोकांचं राहणीमान होतं, एका बाजूला सुधारणा झाल्या, राहणीमान बदललं, परंतु आचार आणि विचाराचा कुठं ताळमेळ आहे का नाही असं परिस्थिती खऱ्या अर्थानं निर्माण झाल्या। गुंडाराज निर्माण झालेलं आहे आणि ते नष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। नदी सगळी ओरबडली गेलेली आहे, तिचं वस्त्रहरण झालेलं आहे। भविष्य काळामध्ये भूगर्भातल्या पाण्याची पातळी प्रचंड खालावल, इथं वाळू मापयाने हायदोस घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेवर लक्षसुद्धा मोठं द्यावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला की या सगळ्या विकासात्मक योजनेचा आढावा घेताना फारसं समाधानकारक मला काही दिसून आलं नाही। दुसऱ्या बाजूला 26 कोटीपेक्षा जास्त निधी हा DPDCचा खर्च न होता परत गेला, ही फार भूषणीय गोष्ट आहे असं मला अजिबात वाटत नाही आहे। कारण हाच निधी शहरातल्या वेगवेगळ्या विकासासाठी जलसंधारणासाठी वापरता आला असता, परंतु इथलं प्रशासन आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल इथले लोकप्रतिनिधी हे भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहत आहेत का काय असं एकंदरीत चित्र मला पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड।